पुरुषांमधील कोणत्या गोष्टींमुळे महिला त्यांच्याकडे अधिक आकर्षित होऊ शकतात? पुरुषांनी एकदा नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, पुरुषांमधील कोणत्या गोष्टीमुळे महिला त्यांच्याकडे अधिक आकर्षित होऊ शकतात? जर तुम्हाला महिलांच्या मनातील ही गोष्ट ओळखली आली तर पहिल्या भेटीत तुम्ही तिच्या नजरेत भराल. आता तुम्ही म्हणाल, अशी गोष्ट आहे तरी कोणती ज्यामुळे ती पहिल्या भेटीत तुमच्यावर फिदा होईल? याचीच माहिती आपण आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. महिलांना पुरुषांमध्ये सर्वात चांगली आणि भावणारी गोष्ट काय असते ते समजून घेणे फार कठीण नाही. जर ही गोष्ट तुमच्यात असेल तर ती तुम्हाला मनातून काढून टाकणे अशक्यच. खरं तर ती तुमची पर्सनॅलिटी आणि पैशाकडे आकर्षित होत नाही. ती गोष्ट जरा वेगळीच असते. वयाच्या विशीतील प्रेमाची गुंतवणूक असते. थोडक्यात जाणून घ्या त्यामागची कारणे. एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी जोपासता? त्यासाठी तुमचे राहणीमान कसे आहे? याचे उत्तर महिलांच्या नजरेतून तुम्हाला सर्वोच्च स्थान देणारे असते. या लेखातून आपण पुरुषांमधील अशी सवयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे महिलांना सहज आकर्षित होऊ शकतात. इंटरनेटवर पुरुष बऱ्याचदा शोधतात की स्त्रियांना पुरुषांमधील कोणत्या गोष्टीचे आकर्षण असते. हे जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर असे काहीतरी शोधले जाते. आपल्यातील कमतरता मान्य करणारा प्रत्येक स्त्रीला खरा आणि प्रामाणिक पुरुष आवडतो, जो सांगतो की होय, माझ्यात काही गोष्टींची कमतरता आहे, माझ्याकडूनही काही चुका होतात, पण मी त्या सुधारेन. अशा स्वभावाचा पुरुष कोणत्याही स्त्रीला मनात सहज घर करू शकतो. असे म्हणतात येईल की स्त्रियांना पुरुषांमधील प्रामाणिकपणा अधिक भावतो. हा माणूस माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही हे तिला समजतं. तो संवेदनशील आहे. तो त्याचे शब्द हलक्यात घेणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. काळजी घेणाऱ्या बहुतांश कुटुंबामध्ये पुरुषांना जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवले जाते. गरज भासल्यास ते रुग्णांना दवाखान्यात घेऊन जातात. तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर या चौकटीतून स्वतःला बाहेर काढा. तुमच्यात दडलेली काळजी घेणारी व्यक्ती बाहेर येऊ द्या. तुमच्या मनात एखाद्याबद्दल असणारी काळजी व्यक्त करायला शिका. तुम्हालाही कोणाची तरी काळजी घ्यायची आहे ही भावना खूप महत्त्वाची असते. काळजी घेणाऱ्या पुरुषांबद्दल महिलांच्या मनात एक वेगळे स्थान असते. तिला आपल्या हाताने भरवणे किंवा दुसरे काहीही नसल्यास झोपताना ब्लँकेट अंगावर घालणे, या बारीक सारीक गोष्टीतून तुम्ही तिची काळजी घ्यावी असे तिला वाटत असते. जर तिला तुमच्यात काळजी घेणारी व्यक्ती दिसली तर ती तुमच्यावर फिदा होईल. स्टाईल ही तुमची ओळख असायला हवी. असे बरेच पुरुष आहेत ज्यांच्या स्टाईलशी काही संबंध नसतो. त्यांना असे वाटते की स्वच्छ आणि योग्य कपडे घालणे पुरेसे आहे, पण ते तसे नाहीच. प्रत्येक माणसाची स्वतःची एक स्टाईल असायला हवी. महिलांना पुरुषांमध्ये ही गोष्ट खूप आवडते की ते त्यांच्या कपड्यांकडे विशेष लक्ष देतात. या ड्रेसला महिलांची पसंती असेल तर काय बोलावे, पण हो, तुमचे कपडे त्यांच्या आवडीचे नसले तरी हरकत नाही. पण अट अशी आहे की तुमचा लूक त्या स्टाईलमध्ये उत्तम दिसायला पाहिजे, तरच ती तुला आवडल्याशिवाय राहू शकणार नाही. त्यामुळे लूकवर काम करायला शिका. तू किती सुंदर दिसते आहेस हे सर्वज्ञात सत्य आहे की स्त्रियांना त्यांचे कौतुक करायला आवडते, पण जर तुम्ही त्यांच्या संकोचात त्यांच्या चांगुलपणाची स्तुती केली नाही तर ते तुमच्याकडे कसे आकर्षित होतील? जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या महिलेबद्दल काही आवडेल तेव्हा तिला ते नक्की सांगा. कधी कधी तिच्या सौंदर्याचे कौतुक करा. तू सुंदर दिसतेस हे शब्द तुमच्या खूप फायद्याचे ठरतील. तुम्ही ऐकत आहात. तुम्हाला जर एखाद्या स्त्रीला जवळून ओळखायचं असेल तर तुम्ही पाहिलं असेल की महिलांना स्वतःबद्दलचं सगळं काही कुणाला तरी सांगायचं असतं. ती दुःखी आहे की खूप आनंदी हे तिला कुणाला तरी सांगायचे असते. जर तुम्ही ऐकून घेण्यात रस दाखवाल तर ती तुमच्याकडे निश्चित आकर्षित होईल.
एकंदरीत समोरच्या व्यक्तीचे मन किती समजू शकतो हा मुद्दा आहे. तुम्ही त्याचे दुःख आणि वेदना समजून घ्या. जर तुम्ही हे केले तर तिच्या नजरेत तुम्ही सर्वोत्तम व्यक्ती ठराल. तुमच्या आवडीच्या कपड्यांना पसंती एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते की नाही हे समजून घेणं थोडं अवघडच असतं. जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्या आवडीच्या गोष्टी करेल. जसे की तुम्हाला आवडणारे कपडे घालेल, तुम्हाला आवडेल ते खाणे किंवा तुम्हाला हवे तेव्हा भावनिक आधार देणे. जर तुम्ही तिच्या या गोष्टींचे निरीक्षण केले नाही तर ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते. अशा प्रकारे पुरुषांमधील कोणत्या गोष्टींमुळे महिला त्यांच्याकडे अधिक आकर्षित होऊ शकतात याची माहिती आपण जाणून घेतली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.